18 मार्चला शहाजीराजेंची जयंती आहे. आता 21व्या वर्षी आपण त्याला साजरी करतो आहे आणि यावर्षी थोडं मोठ्या प्रमाणात साजरी व्हावं असा आमचा सगळ्यांचा मानस आहे. कारण स्वराज्य संकल्पक शहाजीराजे यांनी 3 ठिकाणी स्वराज्याची पायाउभारणी केलेली आहे. जसं मी पत्रकार परिषदेत आपल्याला बोललो, तर खरोखर अत्यंत जास्तीचं दुर्लक्ष, म्हणजे कमालीचं म्हणता येईल असं दुर्लक्ष आतापर्यंत तिथे झालेलं आहे. तर मला असं वाटतं की मराठवाड्यातलं हे एक मोठं स्वराज्याचं पितृतीर्थ आहे. म्हणजे इथे आपण सगळ्यांनी मस्तक टेकायला 18 मार्चला आलंच पाहिजे. आणि निश्चितपणे या कार्यक्रमासाठी मनोजदादा जरांगे पाटील आरक्षण योद्धा हे तिथे उद्घाटक म्हणून येत आहेत. ध्वजारोहण डॉक्टर तानाजी सावंत आरोग्यमंत्री यांच्या हस्ते होणार आहे. आणि नागपूरचे मुधोजीराजे भोसले छत्रपती शिवरायांच्या याच्यातले वंशातले, तर मुधोजीराजे भोसले हे सुद्धा तिथे अध्यक्ष म्हणून येणार आहेत. याबरोबर विविध मान्यवर सर्व लोकांना, आणि राजकीय असो, सामाजिक असो, प्रत्येक नेता असो, कार्यकर्ता असो, किंवा कोणत्याही जाती धर्माचा शिवप्रेमी असो, त्या प्रत्येकाने तिथे यावं असं आमचं आव्हान आहे. कारण इथं हा कोणत्याही एका विशिष्ट धर्माचा किंवा विशिष्ट जातीचा कार्यक्रम नाही, तर हा पूर्ण मराठवाड्यातल्या मिळून सर्व लोकांचा कार्यक्रम आहे. सर्व 18 पगड जातींचा, सर्व 12 बलुतेदारांचा हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमासाठी सर्वांनी यावं. इव्हन मी असं म्हणेल की मराठवाडाच काय, पण मराठवाड्याच्या बाहेरचे जितकेही शिवप्रेमी असतील यांनी इथे यावं आणि आपल्या या स्वराज्य पितृतीर्थाचं दर्शन घ्यावं अशी या निमित्ताने मी विनंती करतो.